नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं धम्मसंघांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी धर्मपाल साळुंके स्वागत करतो. आज अमावस्येच्या दिनानिमित्त, उपोत्सव दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. नवीन वर्षाच्या सगळ्यांना नवीन शुभेच्छा. आता नवीन वर्ष म्हटलं काय सर, आता हिंदूंचा सण झाला, आता मराठी सण झाला, पण नाही. अभिधम्मत्त संगममध्ये आपल्याला एक संदर्भ सापडतो की जेव्हा पृथ्वीवरती पहिला सूर्याचा प्रकाश पडतो आणि कालांतराने एका कालावधीनंतर परत 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 तो प्रकाश पडत असतो, नंतर चंद्राच्या पण परिक्रमा होत असतात, तर जेव्हा द फर्स्ट टाईम पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पडतो, तोच दिवस, तेच नक्षत्र, तोच टायमिंग असतो चैत्र शुक्ल पक्ष. त्याची सुरुवात आजपासून होते, म्हणून याला नवीन वर्ष म्हटलं गेलं आहे, जे आपल्याला साहित्यामध्ये, त्रिपिटक साहित्यामध्ये सापडतं. संदर्भ मी देतो, अभिधम्मत्त संघ चॅप्टर नंबर 5 पटिसंधी चतुक्कामध्ये आपल्याला माहिती पडते की कसं पृथ्वी ही वारंवार नष्ट होते, वारंवार बनते, आणि जेव्हा बनते, जेव्हा पृथ्वी ही उदयास येते, जेव्हा कंप्लीट होऊन जाते ओके मनुष्यांसाठी, तेव्हा मनुष्य कसे पृथ्वीवर उत्पन्न होतात, कसा प्रकाश येतो, तर जो प्रकाश येतो सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश, त्याचा संदर्भ आपल्याला अभिधम्मत्त संघोमध्ये सापडतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. उपोत्सव दिनाच्या आणि चैत्र शुक्ल पक्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आता आपण मागे एक व्हिडिओमध्ये नंद थेरवथू ही धम्मपद अटकथा बघितली. आता याच्यामध्ये इतके प्रसंग होते, पण मला तिथं फक्त फोकस करायचा होता की भगवान बुद्धांनी नंद यांना कसं मोटिवेट केलं. अप्सरा दाखवल्या तावतीसाच्या आणि मोटिवेट केलं की जर तू मी सांगेल तसं करेल तर ह्या 500 अप्सरा माझी गॅरंटी. पण कालांतराने अभ्यास करत असताना, ध्यान करत असताना हे अनंत पदापर्यंत पोहोचून जातात. सांगायचं अर्थ असा होता की बुद्धांना कसं मोटिवेट करायचं, समोरच्याला बघून त्याला काय पटेल त्या भाषेमध्ये धम्म सांगितला आहे, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. पण ह्या चॅप्टरमध्ये नंद थेरवथूमध्ये इतके सारे टॉपिक्स आहे. मग आपण आज काय बघणार आहोत, सगळ्यात महत्त्वाचं आपण बघणार आहोत की 7 वर्षानंतर जेव्हा बुद्ध हे कपिलवस्तूला येतात, तेव्हा काय काय होतं. मग तेव्हा काय काय होतं, तर राजा शुद्धोधन स्वतःपन्न होतात, ओके, प्रजापती ह्या स्वतःपन्न होतात. नंतर राहुल यांचा बुद्धांना वारसा मागणं हा एक खूप छान प्रसंग आहे, तो आपण बघूया. राहुल यांची प्रवज्जा होते ते आपण बघूया, आणि नंतर एक नियम बनला जातो, ठीक आहे, तो नियम आपण बघूया. आणि कशाप्रकारे राजा शुद्धोधन हे स्वतःपन्न होतात, मग सगदागामी होतात, आणि मग अनागामी होतात, हे या संदर्भामध्ये आपण बघूया. आणि त्याचबरोबर महाधम्मपाल जातकचं या ठिकाणी एक संदर्भ आहे थोडक्यामध्ये. इतकं सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा, जॉईन बटनला दाबा, आणि त्याचबरोबर पाली व्याकरणाचा नवीन बॅच आपली 3 एप्रिलपासून सुरू होत आहेत. वयाची, शिक्षणाची अट नाही आहे. दर शुक्रवारी संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान हा क्लास होतो ऑनलाईन पद्धतीने. नक्कीच याच्यामध्ये ॲडमिशन घ्या. काही माहिती पाहिजे असल्यास नक्की मला संपर्क करा. आता नंद थेरवथू, ठीक आहे, हे आपण ऑलरेडी घेतलं आहे, पण थोडंसं परत घेऊया. काय झालं, यथा अगारांती जी गाथा नंबर होती ती आपण पाहिली. नंद थेरवथूची ही गाथा भगवंतांनी जेतवने विहरंतो आयस्मंतं नंदं आरंभ कथेसे. आता नंदाचा संदर्भ म्हणून नंदाला ही गाथा म्हणून दाखवली. काय झालं, सत्ताही पवतीत वर धम्मचक्को राजगहंगंत्वा वेडुवने विहरंतो, की धम्मचक्र प्रवर्तन केल्यानंतर वेडुवनमध्ये राहत असताना पुत्ता मे आनेत्वा दस्येथा, की माझ्या मुलाला आणा, बरोबर, मला बघायचं आहे. तर तेव्हा शुद्धोधन राजा अशा प्रकारे त्यांच्या प्रजेला सांगतात, आणि हजार हजार लोक परत परत बुद्धांकडे जातात दूत म्हणून राजाचा संदेश त्याला. पण ते लोक धम्म ऐकून संघामध्ये प्रवज्जित व्हायचे. झालं असं, सगळ्यात शेवटी सिद्धार्थ यांचा लहानपणीचा मित्र काळूदाई याला पाठवलं गेलं. मग त्याच्या विनंतीवरून मग बुद्ध 7 वर्षानंतर हे येतात कपिलवस्तूला. किती लोकांसोबत, 20 सहस्र खिणासव पुरतो, 20,000 भिक्षू संघासोबत भगवंत आता कपिलवस्तूला येतात. कसं येत आहेत की पूर्ण शाक्याचे त्यांचं कपिलवस्तू आहे ते पुष्पांचा असा वर्षाव करत असताना येत आहेत. मध्ये भगवंतांनी वेसंतर जातक सांगितलं, आणि वेसंतर जातक सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुनदिवसे काय केलं, उठ्ठिते न पमज्जेया ही धम्मपद गाथा 168 सांगितले. आणि गाथा सांगत असताना, हा धम्म सांगत असताना पितरंग म्हणजे पिता कोण, शुद्धोधन हे स्वतःपत्ती फलाला प्रतिष्ठित होतात, बरोबर. हा झाला दुसरा दिवस. मग नंतर काय होतं, तेव्हाच काय होतं, धम्मचरे, मग नंतर एक गाथा सांगितली जाते, गाथा नंबर 169.
ही सांगत असताना महाप्रजापती त्या ठिकाणी सोतापन्न होतात, बरोबर. आणि अशा प्रकारे दुसरी गाथा सांगत असताना राजा तिथल्या तिथे परत एकदा सकदागामी होतात. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि त्याचबरोबर धम्म सांगत असताना राहुल माता, बरोबर, यशोधरा यांच्या गुणांचं गुणगान गात असताना की कशा प्रकारे आत्ताच नाही तर मागच्या जन्मांमध्ये पण पूर्वजन्मांमध्ये पण कशा प्रकारे राहुल माता यशोधरा हे किती गुणवान होत्या यांचं गुणांचं वर्णन करत असताना भगवंत त्या ठिकाणी चंद किन्नरी जातक याचं सुद्धा या ठिकाणी कथन करतात आणि सांगतात. मग पुढे जो वर्णन आहे तृतीय दिवसे, ही आता नंदाची स्टोरी स्टार्ट होते. ओके, ही आपण ऑलरेडी बघितली आहे. आपण आता इथं बघितलं की भगवंत कपिलवस्तूमध्ये आले, 20,000 अरहंत भिक्षू संघासोबत आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी धम्मपदाची पहिली गाथा सांगितली. समजा एक गाथा सांगितली, पिता स्वतःपन्न झाले. दुसरी गाथा सांगितली, माता प्रजापती स्वतःपन्न झाले आणि पिता सकदागामी झाले. आणि मग चंद किन्नरी जातक सांगितलं यशोधरा यांचं गुणगान गात असताना, ठीक आहे, क्वालिटीबद्दल बोलत असताना. मग पुढे होतं काय, मग सप्तमी दिवस आहे. मग आता 7व्या दिवशी काय होतं, 7व्या दिवशी राहुल माता कुमारंग अलंकरित्वा, की राहुल माता यशोधरा हे राहुलचं पूर्ण त्याला आभूषणाने पूर्ण त्याला रेडी करून, ओके, त्या पूर्ण त्याला अलंकारित करून काय होते, भगवंतो संतिके पेसेसी, की ती आता बुद्धांकडे त्याला पाठवते आणि काय म्हणते, पस्ततात, की बघ तात, बघ मुला बघ, एतं 20 सहस्र समण परिफुतं, की 20,000 श्रमणांच्या म्हणजे 20,000 श्रमणांनी वेढलेले, आजूबाजूला 20,000 श्रमण आहेत असे सुवर्णवर्ण, त्यांचं वर्ण सुवर्ण आहेत. नंतर ब्रह्मरूपी वर्ण, की ब्रह्माचं जसं रूप असतं, मोठं रूप असेल, बरोबर, चमकणारं शरीर आहे. ओके, अशा प्रकारे समण. अयं ते पिता एतस्स महंता निधी कुंभियो अहेंसू, बघ बाळा, हे 20,000 भिक्षूंनी वेढलेले तुझे पिता आहेत, त्यांचं रूप हे सुवर्णाचं आहे, त्यांचं वर्ण हे ब्रह्मरूपी आहेत आणि यांच्याकडे ना हे तुझे पिता आहेत आणि यांच्याकडे ना भरपूर मोठा खजाना आहे. ओके, यांच्याकडे भरपूर मोठा खजाना आहे. आता यशोधरेला माहिती आहे की भगवंतांकडे काय आहे, पण मुलाला कसं सांगते की यांच्याकडे खूप मोठा खजाना आहे. कसं ते असं की तू त्यांच्याकडे जाऊन ते असं निखमन तो पठ्ठाय न पसाम, की ते निघाल्यापासून आहे ना मी त्यांना बघितलं नाही आहे. गच्छ नंग दायज्यं याचसो, जा त्यांच्याकडे जा आणि त्यांना दायज्य माग, तुझा वारसा माग, तुझा हक्क माग. आणि जा बुद्धांना बोल की तात मी तुमचा मुलगा आहे, अभिषेकं पत्वा चक्रवर्ती भविसामी, की माझा कालांतराने अभिषेक होईल, बरोबर, राज्याभिषेक होईल आणि मी चक्रवर्ती सम्राट बनेल, चक्रवर्ती बनेल. धनेन मे अथो, मला पैशांची गरज आहे. धनं मे देही, मला धन द्या. ओके, मला माझी प्रॉपर्टी द्या. सामिकोही पुत्तो पितू संत कसाते, की बाबा आई म्हणजे वडिलांची संपत्ती तर ही मुलाकडेच येते ना, बरोबर. पुढे जाऊन माझा राज्याभिषेक होणार आहे, मी तुमचा मुलगा आहे, मला तुम्ही धन द्या, बरोबर, मला धनाची गरज पडेल, तुमची प्रॉपर्टी मला भेटली पाहिजे. आता राहुल आता बुद्धांकडे जातात. कसं, कुमारो भगवतो संतिकं गंत्वा व पितू सिनेहं पटील भेदवा हट्ट चित्तो, की आता पहिल्यांदा राहुल बाळ आता हा पिता समोर जातोय. पिता कोण आहेत, बुद्ध आहे, सम्यक संबुद्ध आहेत, बरोबर. पित्याजवळ गेल्यानंतर, बरोबर, 7 वर्ष झाले राहुलने पितांना बघितलं नाही आहे किंवा जवळ गेलेलं नाही आहे. आता हा पहिल्यांदा त्याच्या आयुष्यामध्ये पिताजवळ जातोय. पितू स्नेहं पटील भेदवा, की वडिलांचा एक स्नेह, बरोबर, म्हणजे त्यांच्या ओरामध्ये येऊन एक स्नेह त्याला जाणवतोय आणि तो जाणवत असताना हट्ट चित्तो, त्याचं चित्त खूप प्रसन्न झालेलं आहे, खूप शांत सुखी झालेलं आहे. आणि काय म्हणतो राहुल, सुखाते समण छाया, की श्रमण तुमची छाया खूप सुखद आहे, तुमची सावली खूप सुखद आहे. राहुलने पिता शब्द नाही वापरला आहे, वडील शब्द नाही वापरला आहे. काय म्हणतात राहुल, सुखाते समण छाया, की तुमची छाया ही खूप सुखकारी आहे, खूप शांत आहे, बरोबर, म्हणजे खूप अशी आल्हाददायक आहे, खूप शांती देणार आहे. पुढे वत्वा अय्यम पी बहुनो अत्तनो अनुरूपं वदंतो 88, आणि तिथेच उभा होतं राहुल, 7 वर्षाचं बाळ. आणि 7 वर्षाचं बाळ जे काही बोलू शकतो
ते काही तो बोलत बसला, म्हणजे बडबड करत बसला अशा प्रकारे. पहिलं वाक्य काय म्हटलं? सुखाते समण छाया, की तुमची छाया खूप सुखकर आहे. पहिल्यांदा वडिलांसमोर जातोय राहुल. नंतर मग भगवा कतभच्च किच्चो, अब बुद्धांनी रिप्लाय नाही दिला अजून काहीच, बुद्ध काहीच नाही म्हटले रिप्लायमध्ये. भगवा कतभच्च कतभत्त किच्चो अनुमोदनं कतवा उठ्ठायस ना पक्का मी. भगवंतांनी भोजन केलं, भगवान उठले आणि भगवान निघाले. कुमारोपी, राहुल काय म्हणतो? दायत जंग मे समण देही, दायत जंग मे समण देही, मला द्या, मला माझा वारसा द्या, मला माझा वारसा द्या बोलतोय. बुद्धांच्या मागे मागे चालतोय. भगवंतं अनुबंधी, आणि भगवंतांच्या पाठीमागे चालतोय. भगवापी कुमारंग न निमित्ता पेसी, की भगवंत पण राहुलला म्हणत नाहीये की तू जा. भगवंत भोजन करून आता निघाले, बरोबर. आता त्या राजमहालाच्या बाहेर आता येतील. राहुल पण त्याच्या मागे 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 मागे, पण भगवंत काय म्हणत नाहीये की तू जा. मग परिजनोपी भगवता सद्दिंग गच्छंतं निमित्तेतुंग ना सखे. आता राहुल बुद्धांच्या पाठीमागे मागे मागे जातोय. परिवारातले इतर लोक बघतायत पण थांबवू शकत नाहीये की राहुल नको जाऊ, बरोबर, थांबवू शकत नाहीये. आणि असं करता करता इति सो भगवता सद्धेंग आरामेव अगमासी, आणि असं करता करता राहुल आता बुद्धांच्या मागे मागे जात असताना समोरच निग्रोधराममध्ये भगवंत राहत असतात, तिथे जाऊन पोहोचलाय. मित्रांनो, इथे बघा काय, राहुल माता म्हणते की त्यांच्याकडे खूप मोठी संपत्ती आहे. आता राहुल माताला, यशोधरेला माहिती आहे की बुद्धांकडे कुठली संपत्ती आहे. तिने मुलाला पाठवलं. मुलगा जातो, पित्याच्या समोर उभा राहतो. पहिलं वाक्य का म्हणतो? सुखाते समण छाया, की तुमची छाया किती सुखकर आहे. पण पिता शब्द वापरत नाही आहे. नंतर परत पुढे म्हणतो दायत जंग मे समण देही, समण मला माझा अधिकार द्या, मला माझा वारसा द्या. पिता शब्द अजून बोललेला नाही आहे राहुल. पिता शब्द अजून राहुल बोललेला नाही आहे. बघा क्या बात आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर भगवंतांच्या मागे मागे जात असताना इथे राहुल आता विहारापर्यंत पोहोचले. नंतर इथे मग आता भगवंत चिंतेते म्हणजे विचार करतात. काय? यंग अयंग पितुसंतकं धनं इच्छते, की जो काही धनसंपत्ती हा मुलगा इच्छा करतोय, तंग वट्टानुगतं सविघातं, की ते हिरून फिरून जी काही संपत्ती असेल सविघातं ती ते नष्ट होणारी आहे, बरोबर. हंदस्स बोधतले पटिलद्धं सत्यविधं अर्यधनं देमी, की मी 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 जी संपत्ती प्राप्त केलेली आहे, जे 7 प्रकारचं बोधी ज्ञान मी प्राप्त केलेलं आहे, बोधी वृक्षाखाली बसून ते देईल ना मी, बरोबर. लोकोत्तर दाय जस्स नंग सामिकं करो मी, की जे लोकोत्तर असं धम्म आहे, जे लोकोत्तर असं वारसा आहे ना, तो मी तुला देईल, असं 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 भगवंत विचार करताय. मग आता को भगवा आयस म्हणतं सारेपुत्तं आमंत्यासे, मग भगवंताने सारेपुत्तभंतना बोलवलं. ते नाही त्वंग सारेपुत्त राहुल कुमारं पब्बा जे हे ते. 7 वर्षाचा राहुल आहे. राहुलला विचारलं नाही, राहुल श्रमण होशील का. भगवंतांनी काय केलं, सारेपुत्तांना बोलवलं आणि सारेपुत्तांना म्हटलं की तुम्ही याला पबचित करा, राहुल यांना पबचित करा. थेरो कुमारं पब्बाचेसे, आता राहुल हे प्रबचित झाले. पब्बजितेच पण कुमारो रय्यो अधिमत्तं दुःखं उपजे, आणि जशी गोष्ट ही राजापर्यंत पोहोचते, शुद्धोधनापर्यंत, राजाला थोडासा त्रास होतो, थोडंसं दुःख होतं. राजाला वाटत असेल माझा मुलगा गेला, आता माझा नातूही गेला, पुढे माझ्या वंशाचं काय, वेगळे 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 काहीतरी विचार असे राजाला थोडं दुःख झालं. तंग अधिवासेतुं असक्कंतो भगवतो निवेदित्वा, काय झालं आता त्याच्यावरती अधिवास येतो, म्हणजे त्याच्यावरती ना परमिशन देणं, किंवा मी राजा त्याच्यावरती सुखी नाही आहे, समाधानी नाही आहे. मग राजा बुद्धांकडे येतात, बुद्धांना काहीतरी निवेदन करतात. काय म्हणतात? साधू म्हणते, अय्या मातू पितू ही अननुयातं पुत्तं न पप्पा जेयुंतिंग वरं याची, की भगवंतांना वर मागतात. काय वर मागतात? की तुम्ही आई वडिलांच्या अनुमतीशिवाय लोकांना, पुत्रांना पबज्जा देऊ नये, बरोबर. मग हा इथे नियम बनला जातो. कसा? की आईवडिलांच्या परवानगीशिवाय, बरोबर, भिक्षू संघामध्ये किंवा संघामध्ये म्हणजे कोणाची तरी परमिशन पाहिजे. आई वडील किंवा बायको असेल किंवा पती असेल, बरोबर, तर यांची परमिशन पाहिजे, तेव्हा जाऊन तुम्ही संघामध्ये प्रतिष्ठित होऊ शकतात. एखादा सैनिक असेल, मग त्याला राजाची त्याला परमिशन घ्यावी लागेल. असे कालांतराने नियम बनत गेले. मग हा इथे नियम बनला फार महत्त्वाचा. मग भगवा तस्ततं वरं दत्वा पुनेक दिवसं राजा निवेसने
कतपात रासो एकमंत निसेन्नुरय्या. काय झालं मग आता भगवंतांनी तो वर दिला आणि तो नियम बनला. मग कधीतरी कुठल्या एका दिवशी राजा परत एकदा बुद्धांकडे येतात आणि बुद्धांना सांगतात, काय म्हणते, तुम्हाकं दुःकर कारिक काले एका देवता मग उपसंक्रमित्वा, की तुम्ही जेव्हा हे 7 वर्ष, जेव्हा तुम्ही 6 वर्ष ही कठीण अशी तपश्चर्या तुम्ही करत होतात ना, तेव्हा एक देवता माझ्याकडे आला. काय म्हटला, पुत्तो ते कालकतोती आहो. तो देवता मला म्हटला की तुमचा मुलगा गेला, तुमचा मुलगा मेला, कालकतो, बरोबर. अहं तस्सा वचनं असंदहंतो, की मी त्याचं वचन स्वीकार नाही केलं, मला पटलंच नाही ते, बरोबर. न मह्यं पुत्तो बोधिंग अपत्वा कालं करोती, की माझा मुलगा आहे ना बोधी प्राप्त केल्याशिवाय काही जाणार नाही आहे, असं राजाने विचार केला, बरोबर. ती पटिखिप्पी ती म्हणते, इदानीं किंग सद्य ही सत्थ पुब्बेपी. मग आता बुद्ध याच्यावरती काय म्हणतात, की बाबा आत्ताच नाही. मग बुद्ध काय म्हणतात, अरे आत्ताच नाही, याच्या आधीही तुम्हाला पूर्वीच्या जन्मांमध्ये असे निरोप आलेले आहेत, पण तुम्ही तो निरोप ऐकलाच नाही, तुम्हाला ते पटलंच नाही. तुमचा विश्वास जसा आता होता तसाही तुमचा विश्वास आधीच्या जन्मांमध्येही होता, असं सांगत असताना त्यांनी महाधम्मपाल जातक त्या ठिकाणी सांगितलं, बरोबर. आणि ती गाथा, तो धम्म सांगत असताना त्या ठिकाणी राजा काय होतात, गाथा परियोसाने धम्म सांगत असताना, धम्म संपत असताना धम्मकथा, राजा अनागामी फलापर्यंत पोहोचतात. साधू 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 येथे भगवा पितरंग तिसू फलेसू पतिठ्ठा पेथवा. मग भगवंताने काय केलं, वडिलांना 3 फलापर्यंत पोहोचवलं, बरोबर. स्वतःपन्न सगदागामी अनागामी. मग करून काय झालं, भिक्खू संघ परिवृतो पुनदेवं राजगहं गंध्वा ततो अनाथपिंडिकेन सावधियं आगमनमत्थाय गहित पटीयो निठ्ठिते जेतवनं विहारे तथ्थ गंत्वा वासं कप्पेसे. बरोबर. काय केलं, कपिल वस्तूला आले, लोकांना धम्म सांगितला. दुसऱ्या दिवशी आपल्या राजमहालामध्ये गेले, धम्म सांगितलं. आई स्वतःपन्न, आधी वडील स्वतःपन्न, मग दुसऱ्या दिवशी आई स्वतःपन्न, मग वडील सगदागामी. मग काही दिवसानंतर मग 7व्या दिवशी धम्म सांगितला. मग त्याच्यानंतर राहुल संघामध्ये प्रवचित झाले. त्याच्या काही दिवसानंतर मग राजा परत जेव्हा बुद्धांना भेटायला येतात, बुद्धांना काहीतरी संदेश सांगतात, जो एक देवता त्यांना सांगून गेला होता, त्याच्यावरती बुद्ध महाधम्मपाल जातक सांगतात. आणि ते सांगितल्यानंतर राजा त्या ठिकाणी अनागामी होतो, आईला स्वतःपन्न आणि त्याचबरोबर वडिलांना स्वतःपन्न, सगदागामी, अनागामी 3 फलामध्ये म्हणजे 3ऱ्या फलापर्यंत आणून अशा प्रकारे कपिलवस्तूच्या बऱ्याच लोकांचं मंगल करून, कल्याण करून, कालांतराने या ठिकाणी आता जेतवन बनायला कंप्लीट झालंय. मग राजगृहावरून आता श्रावस्तीला जेतवनाकडे भगवंत निघाले आणि तिथे त्यांनी पुढे वर्षावास केला. असा वर्णन या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सापडतो मित्रांनो. काय काय पाहिलं आपण नंदथेर वथूमध्ये आतापर्यंत. पहिलं आपण बघितलं की राजा शुद्धोधन स्वतःपन्न होता, ते पण पाहिलं. त्याचबरोबर महाप्रजापती गौतमी स्वतःपन्न होतात. नंतर राजा सगदागामी होतात. मग नंद्याची प्रवज्जा होते. मग राहुलचं बुद्धांकडे जाणं, बुद्धांना वारसा मागणं, मग राहुलांची धम्मदीक्षा होणं, बरोबर, प्रवज्जित होणं. आणि नंतर राजा शुद्धोधन यांच्या विनंतीवरून एक नवीन नियम बनला जातो आणि तेव्हा महाधम्मपाल जातक सांगितलं जातं. आणि मग नंतर शेवटी राजा हे अनागामी फलापर्यंत पोहोचतात. मित्रांनो बघा किती कल्याण झालं इतक्या काय कमी वेळामध्ये समजा. पण काही प्रश्न जर असं कोणाला पडत असेल की हे लोक कसे असे पटपट स्वतःपन्न सगदागामी अनागामी होतात, का होतात, कारण की पुब्बेच कत पुण्यता, मागच्या जन्मांचं इतकं पुण्य आहे की फक्त थोडंसं पुश करायचं बाकी आहे, बरोबर. बुद्ध येतात, धम्म सांगतात, त्यांना धम्म कळतो, त्या संवेदना होतात, कुशलचित्ताने लगेच त्या फलापर्यंत पोहोचतात. का, मागच्या जन्मांमध्ये तेवढं सारं पुण्य केलेलं आहे, बरोबर. आपलं मागचं किती पुण्य आहे आपल्याला नाही माहीत, बरोबर. पुण्य कसं कमवायचं, सील समाधी पय्या आहे, दस कुशल कमव आहे, 10 पारामी आहे, त्याच्यावरती काम करूया, बरोबर. अशा प्रकारे ही होती मित्रांनो नंदथेरवतू धम्मपद अट्टकथा आपण बघत होतो. पुढे खूप छान छान इंटरेस्टिंग आपण जातक घेऊया, धम्मपद घेऊया, काही नवीन नवीन सूत्रांचा आपण अभ्यास करूया मित्रांनो. अशाच प्रकारे मित्रांनो आपण हे कार्य करत राहू. आणि जर कधी कोणाला पाली शिकायची असेल मित्रांनो, 3 तारखेला आपण पालीची नवीन बॅच सुरू करतोय. प्लीज जॉईन करा, इतरांपर्यंत माहिती पोहोचवा, विद्यार्थी मित्रांना सांगा, जॉईन करा.
धम्म ऐकत असताना, धम्म वाचत असताना आपल्याला खूपदा बुद्धांचं, अरहंतांचं, स्वतःपन्न, सगदागामी, अनागामी, अरहंत यांचं वर्णन येत असतं. मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होत असते आणि अशी मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाल्या झाल्या जेव्हा ते कुशलचित्त वर आलेले असतात, तेव्हा नक्कीच आपण काहीतरी संकल्प केला पाहिजे, काहीतरी कुशल कर्म केलं पाहिजे, अनुमोदन केलं पाहिजे. बरोबर? नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ, ही धम्मकथा आवडली असेल तर नक्की साधुकार द्या, अनुमोदन करा. या धम्मकथेतून, या धम्मश्रवणातून लाभ झाला असेल मित्रांनो, साधुकार द्या. ह्या पुण्याच्या प्रतापाने तुमचं, माझं, आपल्या सगळ्यांचं मंगल हो. तुम्हाला मला निब्बान फल लाभो, निब्बान अवस्था लाभो. तुम्हाला मला अरहंतांचे, बुद्धांचे दर्शन हो. सगळ्या देवतागणांनी आमच्या ह्या पुण्याचा स्वीकार करावं. साधू 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 साधू.